गुड मॉर्निंग, वेलकम टू दी माय अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आज नाही का म्हणजेच काल रात्री जे आहे ना खूप पाणी आलं आपल्याकडचं पहिलेच पाणी असल्यासारखं. कारण एवढं पाणी आपल्याकडे नाही आलं. आजूबाजूला खूप पाणी पडत होतं. म्हणजे जवळपास इथून आतला यानं जर विचार केला तर 13 किलोमीटर वर्धा एरिया तिथं खूप सारं पाणी आलं होतं. त्यानंतर आष्टी इकडे धामणगाव, पण आपल्या इकडेच नाही का आपल्या इलाक्यात. पण काल रात्री नाही का जबरदस्त आलं. आणि आता जे आहे ना नानपूरच्या नदीला पण पाणी आलं आहे म्हणते. आणि आता आपल्याला जायचं ट्युशनला. ट्युशनमध्ये जाताना नागपूर पण लागते काय, आणि तिथं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्या नागपूरच्या नदीला कसं पाणी आलं. आणि विषय असा झाला, मी आता स्नॅप बघितला, नागपुरात पण पाणी गेलो म्हणते त्या तिकडे, जे दरवर्षी बरोबर याही वर्षी. तर चला काय, आता मी ब्रश वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो गाईज डायरेक्ट, आणि भेटू डायरेक्ट ट्युशनला जाताना. तर विषय असा होता की आता मला ट्युशनला जायचं आहे ना. आता नाही का पाणीचे थेंब पण चालू झाले, तरी काही जास्त लागणार आहे, कारण रेनकोट घालून कुठे जाता येते. आणि आता जाता जाता जे आहे ना रस्त्यात आपले 2-3 पूल लागते, ते पण दाखवतो त्या नदीले का पाणी वगैरे आले का. तर हा जो आहे, हा आपल्या गावाचा पहिला पूल आहे. इथं पण आपण बघू, इथं नाही का पूर्ण पाणी भरलं आहे, पण दारगीर काहीच नाही, म्हणजे मासोडाच्या चढणार नाही आहे इथं. बम आतंकी हमला राहते काय इथं, काहीच नाही, पूर्ण फक्त तुडुंब भरला आहे, कारण हा खोलीकरण केला होता म्हणून. काहीच नाही, काहीच खाली आहे, बिलकुल बिलकुल खाली आहे. हे बघा, काही एवढं दार नाही आहे याच्यावर, काही मासोळ्या वगैरे काही चढत बी नाही काहीच, कारण चढतीच्या मासोळ्या जे आहे पूर्ण भरलं राहते. या शेतात पण पाणी जाते, तेव्हा इकडे पाणी येते काहीच. और चलो आगे. तर आता आपण आलोय कर्माबादच्या नाल्यावर. आपल्या रोडवर जे आहे दुसरा नाला जो आहे तो कर्माबादचा असते काहीच. आणि इथं जे आहे पाणी बहुतेक येऊन गेलेलं आहे, कारण हे बघा, जेव्हा जेव्हा या नाल्याचं कसं असते पूर्ण हे जे आहे झोपून गेलेलं आहे यांचं गवत, हे बघा ह्या नाल्यातलं. कारण इथं पाणी जेव्हा जेव्हा वरचं येते तेव्हाच पाणी येते इथं, म्हणजे असं काही कोणत्या नदीचं धरणाचं वगैरे येत नाही. आपली परू मस्त पार्क केली, सकाळी सकाळचा माहोल आहे गाईज, पूर्ण रोडचा खाली आहे. आणि या साईडनं पण तुम्हाला दाखवतो, कारण हा जो विषय असते याचा नदीचा, हा बघा इकडे पण पाणी नसेल जास्त. हे बघा काहीच नाही, कारण ह्या रपट्यावर जे आहे ना पुरीच्या पुरी भीड लागते मग. म्हणजे इथं पुरेच्या पुरे लोक ॲटो घेऊन, हे घेऊन ते घेऊन मस्त राहते. आणि इथं मस्त पुरेच्या पुऱ्या मासोळ्या पकडते. काही हे सीझनच त्यांचा आहे, जेव्हा हे पूर्ण भरून राहते. आता काहीच नाही पाणी. आणि आता जे आहे मेन आपल्याला जायचं नानपूरच्या नदीवर. आणि नानपूरची नदी, हे नदी आपला ह्या नाला आणि आपल्या गावातला खरडी नाला, हा कोणताच नाला जो आहे तो धरणाच्या पाण्यावर डिपेंड नाही, फक्त वरच्या पाण्यावर. जेवढं पाणी वरतून येईल तेवढंच या नदीला पाणी येते. फक्त ना आपली जी वर्धा नदी आहे तेच डिपेंड करते धरणाच्या पाण्यावर. जेव्हा ते धरणाचं पाणी सोडन तेव्हाच तिचा पूर येते, नाही तर येतच नाही काहीच. ह्या नागपूरच्या नदीचा विषय कसा आहे, जेवढं पाणी वरचं येईल तेवढंच पाणी नाही काय इथं पूर्ण गावात असते काय. जेव्हा जिथं मी आता उभा इथपर्यंत पाणी होतं म्हणते सकाळी, आणि आता ते कमी 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 होतं, कारण आता वरचं पाणी पण आहे. म्हणजे धरणाचं वगैरे पाणी काहीच नाही, फक्त वरच्या पाण्यावर डिपेंड करते काय. जे पूर्ण या रोडवर चिखल आहे आता. आणि बघा हे पूर्णच्या पूर्ण इथपर्यंत भरलं होतं, जे हर एक वेळा भरते तेच. आणि हे बघा इथं पण पूर्ण. लाईन बंद आहे का मग? तर आता जो आहे ना आपल्या ट्युशनचा पण टाईम होत आहे, आणि आपल्याला फटाफट जावं लागेल, कारण अभिला पण पिक करायचं आहे तिकडून आणि पटकन निघायचं आहे. त्यानंतर तिथच्या रोडवरचा पण आता परफेक्ट 8 वाजले आहे. याची गडबडीमध्ये वॉच पण नाही घेतली काही. चला फटाफट निघून जाऊ आणि पटकन पोचू आपल्या ट्युशनमध्ये, कारण लय विषय वेगळा होऊन जाईल मग तिथं.
विषय असा झाला, 1 तास आधी जे आहे ना या पुलावरून पण पाणी गेलं म्हणते. आत्ता जस्ट एक अर्धा तास झाला की पुलाच्या खालून पाणी चाललं, कारण वरचं पाणी बंद आहे, त्याच्यानं लेवल कशी कमी कमी होत आहे. रातभर पाणी आलं त्यामुळे या पुलावरून पण पाणी जाते. एकदम लहान पूल आहे आणि वरच्या पाण्यावर डिपेंड करते गाईस. तर चला आपल्याला ट्युशनला वेळ होत आहे, पहिले अभिले पिक पण करायचं आहे जिमवरून आणि पटापट निघून पण जायचं आहे. चलो. हो ना, थोडसा लेटच चालू होते ना गुरुजी. ते शिवाय अरे पाणी आलं म्हणा, नानपुरातून कोमल गराडे वाहून गेले. नानपूर डुबलं, त्यानंतर कोमल गराडे जे आहे वाहून गेली काहीच. जिम के आगे आता ते तो मला स्विमिंग पूल दाखवतो नवीन इनॉग्रेशन झालाय. हे देखो गाइस स्विमिंग पूल. A few moments later. I said wake, sleep, cook, eat, drink, clean, waste, wash, sweep. त्याची ऍक्शन टू त्याच्या साईडचं, त्याच्या साईडचं ऍक्शन 3. तर तुम्हाला फक्त ऍक्शन 2 लिहायचं आहे. घ्या लिहा. So listen, if you want holiday on a Saturday, so we will take a class on Sunday. Yes, yes. Okay. No. If you want holiday on a Saturday, so we will take a class. अगर कोई बोलेगा ये एवढे आवाज असं आला पण क्योंकि VPN चालू आहे. So on the Sunday our class will be at 9 o'clock. So will it be open for you? At 9 o'clock, so you may complete your sleep also. Yes. झोप पण पूर्ण होऊन जाईल. Am I right or wrong? किती वाजता आहे? आज हमारे सर जी का बर्थडे है. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. सॉरी अभी जी का बर्थडे था, इसकी खुशी में है. आता 2 Yeah. पेन तर दे म्हणा. दादा पेन दे म्हणा नाही तर. तुला भेटलं? तर काही आमची ट्युशन वगैरे झाली आहे आता, कारण ट्युशन मधलं कसं आहे जास्त व्हिडिओ वगैरे शूट नाही करावं लागते. पाणी बबलू साहेबच्या अंगात जवळ जाईल आमचं मागं दूर. तर आता जाऊ बुधवारी दवाखान्यात, कारण अभिले नंबर लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे आपल्या दिलसाठी थोडीशी 1-2 टेक घ्यायचे आहे, टोडू डुमडुम टाण्यावाले. आणि चलो भाई. तर इथं जे आहे मागून आता पलटून येणार आहे प्रसन्नजी आणि सौरभजी, आणि त्यांची जे आहे आपण माहिती घेऊ, कारण ते जे आहे मेन एम्बॅसिडर आहे आणि त्यांची तहकीकात बघू गाईज काय आहे. ते बघा इकडे आले आहे गाईज, हे पण आले आता प्रसन्नजी पाणी परीक्षण करण्यासाठी. बाकलीला पूर आला गाईज, तुडुंब पाणी भरलं आहे. आणि हा अध्यक्ष आहे गाईज हे.